म्हाडाच्या गोरेगावमधील इमारतींची 35 लाखांची पाण्याची देयकं थकीत, बीएमसीची म्हाडाला नोटीस, पालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण. मुंबईत नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदारांना आता चित्रीकरण बंधनकारक. पुढील 2 महिन्यांत 80% नालेसफाईच्या कामांचं पालिकेचं नियोजन. कोस्टल रोडच्या उत्तर मार्गिकेवर बीएमडब्ल्यू गाडीचा अपघात, कार चालकासह गाडीतील 2 महिला प्रवासी जखमी. कोस्टल रोड आणि सिलिंकला जोडणाऱ्या कनेक्टर ब्रिजवर झाला अपघात. नाशिकमध्ये जुन्या वादातून 19 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला. पाथर्डी फाटा भागात 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून तरुणावर हल्ला. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कोरेगावातील दोघांकडून थायलंडमध्ये लैंगिक अत्याचार. थायलंडमधील 24 वर्षीय रशियन महिलेवर लैंगिक अत्याचार. सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही संशयित आरोपींना थायलंडमध्ये अटक. मागील महिन्यात कांद्याला मिळत असलेल्या 30 ते 32 रुपये भाव या महिन्यात गडगडला. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 400 ते 1,500 रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकरी नाराज. धुळे शहरातील सर्व नाल्यांवरील पुलांना जाळी लावण्यात येणार. परिसरातील नाले स्वच्छ राखण्यात मदत होणार.